श्री स्वामी समर्थ। आजचा विषय असा आहे, गुरुचरित्र वाचण्याचे नेमके फायदे कोणते आहेत, कोणते फायदे आहेत। आपण गुरुचरित्र वाचतो त्याचे आपल्याला काय फायदे होतात त्याविषयी थोडंसं माहिती सांगणार आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा। गुरुचरित्र वाचणारा हा स्वामी भक्त खरंच खूप भाग्यवान आहे। आपल्याकडे कितीही पैसा असू द्या, कितीही धन असू द्या, पण गुरुचरित्र वाचनामुळे इच्छा मनात तयार होते आणि दत्तगुरूंनी ती आपल्याकडून करून घेणे म्हणजे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने सप्ताह करण्यासाठी भाग्य लागतं। कारण गुरुचरित्र हा साक्षात 5वा वेद मानला जातो। गुरुचरित्र हे अमृततुल्य ग्रंथाचे वाचन केल्यामुळे आपल्या मनातील पूर्वकर्माचे काही दोष असतील ते निघून जातात। आपण जेव्हा सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र वाचन करत असतो तेव्हा काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहत नाही। त्यासाठी आपण तेवढं सतर्क राहणं पण गरजेचं आहे। रात्री 11 ते पहाटे 5 हा झोपण्याचा वेळ आहे, पण ती वेळ देवांची असते। कारण बऱ्याच भक्तांना स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलेले आहे ह्या वेळेमध्ये। म्हणजेच पहाटे 4 वाजता पण तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता। काही लोकांना नोकरीच्या समस्या असतात, तर काही लोकांना लग्न जमत नसते, तर काही लोकांना सगळं काही असतं त्यांच्याजवळ, पण पती पत्नीमध्ये मतभेद असतात। या सगळ्यावर उपाय म्हणजे गुरुचरित्र। गुरुचरित्र आपण जेव्हा वाचतो ते वाचत असताना एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये संचार होत असते। हे स्वतः दत्तगुरूंनी सांगितले आहे। जेव्हा गाणगापूरला निर्गुण पादुका ठेवल्या आणि दत्त महाराज गुप्त झाले अमर संगमामध्ये, तेव्हा सांगितलं, पुस्तक रूपामध्ये आम्ही भक्तांबरोबर सदैव राहू। हा ग्रंथ नसून एक अद्भुत चमत्कारिक भव्य दिव्य असा ग्रंथ आहे। त्याचं खूप पावित्र्य राखणं पण गरजेचं आहे। म्हणून पारायणाला बसल्यावर पोथी हलवायची नाही असं सांगितलं जातं, असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। पारायणाला बसल्यावर जेव्हा आपण वाचणार आहे त्यावेळेसच फक्त पोथीला हात लावायचा, इतर वेळी हाताळायची नाही। पोथी म्हणजेच दत्तगुरू महाराज आहेत, म्हणून परान्न टाळायचं। कारण म्हणजे ज्या घरात जे अन्न बनवताना जे दोष तयार होतात ते सगळे त्या पदार्थामध्ये उतरलेले असतात, आणि ते जर पदार्थ आपण पारायण करत असताना खाल्ले तर खूप मोठा दोष हा आपल्याला लागतो। कारण पारायणाला बसल्यावर जितकं तुम्ही पवित्र मनाने शरीराने जेवढं तुम्ही पवित्र शुद्ध अंतकरणाने राहाल तेवढाच तुम्हाला लाभ त्याचा होणार आहे। त्यामुळे परान्न हे टाळायचं आहे। बाहेरचं काहीही खायचं नाही, म्हणून सांगतात की परान्न घेऊ नका, जे स्वतः आपण बनवतो तेच खायचं। त्यामुळे आपली जी सेवा असते ती निष्फळ जात नाही, त्यासाठी हा नियम घातलेला आहे। आपण जेव्हा हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करतो तेव्हा आपण जी इच्छा बोलत असतो ती पूर्ण होत असते। कधी कधी काहींना इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, तर कधी कधी काहींची पारायण चालू असतानाच ती पूर्ण होते। खरं तर दत्त महाराजांनीच ठरवलेलं असतं कधी द्यायचं आणि कधी नाही द्यायचं। जेवढे तुम्ही सेवा मनापासून कराल तेवढंच त्याचं फळ जास्त तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर सेवा करताना आपलं कर्मही देखील तेवढं चांगलं पाहिजे। एकीकडं सेवा करायची आणि एकीकडं मनात वाईट विचार येतात, किंवा आपण वाईट चुकून नकळत आपल्या हातून काहीतरी पाप होतं, काहीतरी चुकून नकळत पाप हे घडलं जातं। असं न करता एकदम शुद्ध अंतकरणाने ग्रंथ वाचायचा। पारायण चालू असताना कोणालाही वाईट काही बोलायचं नाही, त्यामुळे आपल्याला त्याचं फळ हे पूर्ण मिळतं आणि लवकरात लवकर मिळतं। गुरूंवर असलेली निस्सीम भक्ती हे ह्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या ग्रंथामध्ये आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये नवनवीन काहीतरी शिकायला मिळतं। या ग्रंथामध्ये विभूतीचे महत्त्व पण आहे।
ज्ञानाचा गर्व झाला की काय होतं हेही ह्या ग्रंथामध्ये दिलेले आहे. आपण किती नम्रपणे वागलो पाहिजे ह्या कलियुगामध्ये. कधी जर आपला चुकीचा पाऊल पडला तर आपल्याला सावरायला जसे 5 गुरु आहेत, एक म्हणजे आई, वडील, शिक्षक, व्यावसायिक गुरु आणि आध्यात्मिक गुरु. हा ग्रंथ वाचताना नक्कीच चमत्कार होत असतो, म्हणून एकदा तरी पारायण करा एवढंच मी सांगेन. फक्त ह्या ग्रंथाचं खूप पावित्र्य आहे, तेवढीच काळजी घ्या आणि तुमच्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. फक्त मनापासून करा आणि ह्याच्यामध्ये नॉनव्हेज पूर्ण वर्ज करा. नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. बाकी ज्या नियम अटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि उपवास वगैरे काही नाही धरायचं. जे आहे ते आपलं खायचं, एक धान्य खायचं असं सांगतात. जे शक्यतो दूध चपातीच खायची. पहिल्या दिवशी तुम्ही जर दूध चपाती खाल्ली तर तुम्ही उद्यापन होस्तोपर्यंत तुम्ही दूध चपातीच खायची आणि तेच नैवेद्य दाखवायचा. आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळेस उद्यापन असेल त्यावेळेस मग पुरणपोळी वगैरे नैवेद्य दाखवायचा. साधं सोपं आहे, एकदा करून बघा. कारण आपण संसारिक माणसं आहोत, प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतात. प्रत्येक जण काही ना काही प्रॉब्लेम मधून जात असतो. मग त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकदा तरी गुरुचरित्र हे पारायण आवर्जून करा आणि अनुभव घ्या. एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.